नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 8 घटक आहेत. घटक 1 मानसशास्त्राचा अर्थ व अभ्यास पद्धती. घटक 2 वाढ व विकास. घटक 3 समूहाचे मानसशास्त्र. घटक 4 व्यक्तिमत्व. घटक 5 स्मृती. घटक 6 विचार प्रक्रिया. घटक 7 बुद्धिमत्ता आणि घटक 8 सर्जनशीलता. या पुस्तकाचे प्रास्ताविक आपण पाहूया. प्राचीन काळी म्हणजेच ग्रीक संस्कृतीच्या काळात तत्त्वज्ञान ही एकमेव विद्याशाखा होती. त्यातून भाषा, साहित्य आणि गणित या विद्याशाखा तयार झाल्या. पुढे वैज्ञानिक शोध तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ज्ञानाच्या वाढीस मोठी चालना मिळाली आणि नव्या विद्याशाखा उदयास आल्या. ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याची मुख्य व्यवस्था म्हणजे शिक्षण. कोणत्या वयाच्या विद्यार्थ्याला काय शिकवावे म्हणजे मुलाची परिपक्वता, ज्ञान आणि उपलब्ध वेळ यांची सांगड घालण्यासाठी अभ्यासक्रम, पाठ्यक्रम विचार होऊ लागला. तो पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना शिकवणे सुलभ व्हावे यासाठी साध्य, ध्येय, उद्दिष्टे, कृती, उद्दिष्टांना महत्त्व प्राप्त झाले. मग ती उद्दिष्टे कशी लिहावी याचे प्रशिक्षण आवश्यक वाटू लागले. पाठ्यक्रम कसा तयार करावा, त्याची प्रतिमाने कोणती या विचाराला महत्त्व प्राप्त झाले. अध्यापन करण्याच्या अनुदेशन पाठांची रचना महत्त्वपूर्ण वाटू लागली, कारण त्यांचा अध्ययनावर व स्वकल्पनांच्या तर्कसंगत मांडणीशी संबंध येतो. त्या संदर्भातील विविधता, उपपत्त्या कोणत्या, दूर शिक्षणाचा विचार करावायचा असेल तर त्याचे स्वरूप, अभ्यासक्रम रचनेतील भेद, आकृतिबंध या सर्वच मुद्द्यांची या विषयात चर्चा केलेली आहे, जी सर्व वाचकांना आपल्या दैनंदिन कार्यास उपयुक्त ठरू शकते. घटक 1 मानसशास्त्राचा अर्थ व अभ्यास पद्धती. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. 1 सामान्य मानसशास्त्राचा अर्थ व त्याचे स्वरूप. 2 शैक्षणिक मानसशास्त्र, व्याख्या आणि स्वरूप. घटक 3 मानसशास्त्राच्या आणि शैक्षणिक मानसशास्त्राच्या पद्धती. घटक 4 शैक्षणिक मानसशास्त्र, मानसशास्त्र व मानसशास्त्राच्या पद्धती. घटक 5 शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती आणि मर्यादा. घटक 6 शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे. घटक 7 शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनाचा शिक्षकाला होणारा उपयोग. पाठाचा सारांश. पाठातील पारिभाषिक शब्द व शब्दार्थ, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत. पाठाची उद्दिष्टे पाहूया. या घटकाच्या अध्ययनानंतर आपल्याला समजू शकेल की सामान्य मानसशास्त्राचा अर्थ स्पष्ट करू शकाल, सामान्य मानसशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करू शकाल, निरीक्षण, अंतर्निरीक्षण, प्रायोगिक निरीक्षण आणि वृत्तेतिहास या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचे स्वरूप, त्यांचे गुण व मर्यादा सांगू शकाल, सामान्य मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यांचा संबंध स्पष्ट करू शकाल, शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्ती आणि मर्यादा यांच्या संबंधी माहिती सांगू शकाल, शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाचे शिक्षकाला होणारे व्यावसायिक व इतर फायदे स्पष्ट करू शकाल, शैक्षणिक मानसशास्त्रातील कल्पना, सिद्धांत व नियम यांचे आपल्या दैनंदिन कार्यात परिणामकारक उपयोजन करण्याचा प्रयत्न करू शकाल, आपल्या व्यवसायातील शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनाचे महत्त्व इतरांना व व्यावसायिकांना पटवून देऊ शकाल. पाठाचे प्रास्ताविक. शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकाला त्यातील 2 महत्त्वाची व पायाभूत अंगे विचारात घ्यावीच लागतात. एक शैक्षणिक तत्त्वज्ञान व समाजशास्त्र आणि दुसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्र. ही ती अंगे होत. शिक्षण कशासाठी, कोणत्या दिशेने, कोणत्या सामाजिक परिस्थितीत, कोणत्या सामाजिक व वैयक्तिक परिस्थितीच्या निर्मितीसाठी इत्यादी प्रश्नांचा विचार शैक्षणिक तत्त्वज्ञान व समाजशास्त्रात येतो, तर विद्यार्थी, त्यांची विकास प्रक्रिया आणि अध्ययन प्रक्रिया यांचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रात होतो. प्रस्तुत घटकाच्या अध्ययनातून तुम्हाला
शैक्षणिक मानसशास्त्राचा परिचय होणार आहे. हा परिचय होण्यापूर्वी ज्या सामान्य मानसशास्त्रावर शैक्षणिक मानसशास्त्र आधारलेले आहे त्या मानसशास्त्राचा स्वरूप, त्याची व्याप्ती व त्या शास्त्राच्या महत्त्वाच्या अभ्यास पद्धतीचाही आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यास पद्धतीचा विचार करताना त्यांचे स्वरूप, गुण व मर्यादांचा विचारही केला जाणारच आहे. सामान्य मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्राचा पुढील अभ्यास करण्यापूर्वी त्यांची नेमकी व्याप्ती व मर्यादा यांचा विचार आवश्यक ठरतो. तो करून नंतरच आपण शैक्षणिक मानसशास्त्र व शिक्षण यांच्याविषयी विचार करणार आहोत. शिक्षक या नात्याने शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासल्यानंतर त्यातील तत्त्वे, सिद्धांत, नियम व कल्पना यांचा आपल्याला दैनंदिन कार्यात व शिक्षक म्हणून जीवन जगताना इतरत्र कसा वापर करता येईल, आपले व्यावसायिक जीवन कसे अधिक संपन्नपणे जगता येतील या बाबींचा आपण तपशिलात विचार करणार आहोत. मात्र या घटकातील सर्व विवेचन करताना किंवा वाचताना व त्याविषयी विचार करताना त्यांच्या उपयोजनाचा, उपयुक्ततेचा विचार आपण सातत्याने करणे आवश्यक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हे उपयोजन सातत्याने विचारात व वृत्तीत यावे हा हेतू मनात धरून हा घटक तुम्ही अभ्यासा. त्यातून शिक्षकी पेशास पोषक अशा वृत्ती तुमच्या ठिकाणी विकसित होतील. तुमच्या कृतींना त्या प्रेरणाही देतील. पाठाचे विषय विवेचन. शैक्षणिक मानसशास्त्र ही सामान्य मानसशास्त्राची एक शाखा आहे. सामान्य मानसशास्त्रातील कल्पना, नियम व सिद्धांत यांचा शैक्षणिक कार्यात वापर करण्यासंबंधीची माहिती म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राचा आशय होय. शैक्षणिक मानसशास्त्रातच अध्ययनार्थी आणि त्यांच्या विकासाचे शास्त्र आपल्याला कळवते. सामान्य मानसशास्त्राच्या उपयोगातूनच शैक्षणिक मानसशास्त्र विकसित होते. म्हणून शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी सामान्य मानसशास्त्राचा अल्प का होईना परिचय आपण करून घेणे आवश्यक ठरते. पहिला उपघटक आहे सामान्य मानसशास्त्राचा अर्थ व त्याचे स्वरूप. मानसशास्त्राचा उगम तत्त्वज्ञानातून झालेला आहे, त्यामुळे त्याची उत्पत्ती तशीच खूप जुनी आहे. तत्त्वज्ञानात आत्मा, मन यासंबंधी चिंतनपर विचार मांडले जातात. पौर्वात्य देशातही योगाच्या अभ्यासासंबंधी मानवी आत्मा व मन यासंबंधी काही अनुभवजन्य विचार मांडले आहेत. हे सारे विचार मानसशास्त्रातील आद्य विचार मानले जातात. परंतु हे विचार अत्यंत अमूर्त व म्हणूनच सामान्यांना आकलनास कठीण असल्यामुळे वस्तुनिष्ठ आणि व्यवहारी असे विचार या शास्त्रात मांडले जावेत असा आग्रह धरणाऱ्या तत्त्वज्ञानांनी मानसशास्त्राची तत्त्वज्ञानाहून वेगळी अशी शाखा सुमारे 200 वर्षापूर्वी मांडली व त्यापासून किंवा तेव्हापासून हे स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित व्हायला सुरुवात झाली आहे. मानसशास्त्र हे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मुळातच कल्पना होती. आत्मा ही अमूर्त कल्पना आहे. त्यांच्या किंवा तिच्या स्वरूपाविषयी बरेच वाद आहेत. अस्तित्वाबद्दलही मतभेद आहेत. हे सारे लक्षात घेऊन मानसशास्त्राला वस्तुनिष्ठ व व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी मानसशास्त्र हे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी व्याख्या पुढे आली. मानवी आचारामागे विचार असतात. हे विचार मन करते, तेव्हा आचारांचा अभ्यासातून विचारांचा अभ्यास व त्यावरून मनाचा अभ्यास शक्य आहे हे लक्षात घेऊन अनेकांनी ही व्याख्या मान्य केली व या शास्त्राचा अभ्यास चालू ठेवला. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने या व्याख्येत थोडी सुधारणा करून मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशा शब्दात मांडणी केली. अशा रीतीने मानसशास्त्राचा अभ्यास विषय आत्मा नसून मन आहे ही कल्पना निश्चित झाली. 19व्या शतकात विविध नैसर्गिक शास्त्राचा झपाट्याने विकास होऊ लागला. विविध विशिष्ट टप्प्यातून जाणारे शास्त्रीय विचार पद्धती हे सर्व शास्त्रात वापरली जाऊ लागली. त्यामुळे त्या शास्त्रांची प्रगती जलद होऊ लागली आणि त्यांना वस्तुनिष्ठ व विश्वसनीय स्वरूपही येऊ लागले. शास्त्रीय विचार पद्धतीवर आधारलेले प्रयोग व त्यांचे निष्कर्ष सर्वत्र स्वीकारले जाऊ लागले. मानसशास्त्रालाही असेच विश्वसनीय व वास्तववादी स्वरूप देण्याच्या हेतूने या शास्त्रीय विचार पद्धतीचा अवलंब त्यात केला जाऊ लागला. प्रयोग करून पुरावे सादर करण्यासाठी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही विल्यम वुंट या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1879 मध्ये लिंपझिंग या गावी स्थापन केली. प्रयोगक्षम्य
अशा आंतरिक अनुभूतीचा अभ्यास या प्रयोगशाळेत सुरू झाला. अर्थात हे सगळे अनुभव मनाच्या जाणीवेच्या क्षेत्रात बोधावस्थेत वावरत असल्याने मनाच्या विशिष्ट अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे हा विचार पुढे आला आणि मानसशास्त्र म्हणजे मनाच्या बोधावस्थेचे शास्त्र अशी त्याची व्याख्या केली जाऊ लागली. मनाच्या अवबोध अवस्थेच्या नेणिवेच्या क्षेत्राचा त्याचा विचार होत नाही असे या व्याख्येतून ध्वनित होऊ लागले. काही काळाने सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड याने मनाच्या सुप्तावस्थेचे किंवा अवबोधावस्थेचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आणून दिले. अवबोध मनाचे फार मोठे नियंत्रण मानवी वर्तनावर असते असा त्याने मांडलेला विचार अनेकांनी मान्य केला. तेव्हा मानसशास्त्र हे केवळ बोधावस्थेचे शास्त्र होऊ शकत नाही असे त्यांच्या मनाच्या दोन्ही भागांचा अभ्यास करावयाचा असेल तर अंतर्निरीक्षणासारख्या केवळ बोधावस्थेचा अभ्यास करणाऱ्या पद्धतींचाही उपयोग नाही हे तज्ज्ञांच्या लक्षात आले. सबोध व अवबोध मनाचा अभ्यास करावयाचा असेल तर त्या मनातून प्रेरित असलेल्या वर्तनाचाच अभ्यास करणे योग्य ठरेल ही कल्पना त्यामुळे पुढे आली. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॉटसन यांनी तर मन, बोधावस्थेत, अवबोधावस्था या सर्वच कल्पना अमान्य केल्या. केवळ मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास हाच मानसशास्त्राचा झाले. कारण वर्तन प्राणीही करतात तेव्हा मानसशास्त्राच्या कक्षेत प्राणी वर्तनाचाही विचार व्हायला हरकत नाही अशी कल्पना पुढे आली व तो अभ्यास होऊही लागला. अंतिम टप्प्यात मानसशास्त्राची व्याख्या अशी होऊ लागली की विकसित प्राण्यांच्या आंतरिक तसेच बाह्य वर्तनाचे आणि त्या वर्तनामागील मानसिक प्रक्रियांचे अनुभवमिश्रित पद्धतीने व वस्तुनिष्ठपणे अभ्यास करणारे वास्तववादी व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. अशा रीतीने मानसशास्त्राचा अभ्यास विषय वर्तन हा निश्चित होत झाला. आत्म्याकडून मन तेथून बोधावस्थेत असा अभ्यासविषयक प्रवास शेवटी वर्तनापाशी येऊन थांबला. सन 1879 नंतर शास्त्रीय विचार पद्धतीचा काटेकोर अवलंब केला जाऊ लागल्याने मानसशास्त्राचे आजचे स्वरूप वस्तुनिष्ठ, वास्तववादी व अधिक विश्वसनीय झाले आहे. ते एक शास्त्र म्हणून गणले जाते. शास्त्रांचेही आदर्श आणि वास्तववादी अथवा निसर्गवादी असे दोन प्रकार आहेत. आदर्श विचारांचा व कल्पनांचा शास्त्रीय विचार करणारी शास्त्रे आदर्शवादी शास्त्रे होत. काय असावे हा त्याच्यापुढे चर्चेचा प्रश्न. नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र ही त्या प्रकारातील शास्त्रे होत. पण वास्तववादी शास्त्रे मात्र काय आहे याचा प्रश्नाचे वास्तवातील उत्तर शोधतात. भौतिक, रसायन, भूगोल ही वास्तववादी शास्त्रे आहेत. मानसशास्त्र हेही वास्तववादी शास्त्र आहे. विशिष्ट परिस्थितीत मानवी वर्तन कसे होते यासंबंधी वस्तुनिष्ठ व वास्तव विचार या शब्दातून मांडले जातात. आदर्श वर्तनाचा तसेच जड वस्तूंचा हे शास्त्र अभ्यास करत नाही तर केवळ सजीवांच्याच वर्तनाचा विचार करते. मानसशास्त्रात खालील बाबींचा सखोल व वस्तुनिष्ठ विचार केला जातो. 1. मानवी वर्तनाचे प्रेरक. 2. मानवी वाढ व विकास प्रक्रिया व त्यांची वैशिष्ट्ये. 3. अनुवंश आणि परिस्थिती यांच्यासहित विकास प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक. 4. विविध मानसिक क्षमता, त्यांचे स्वरूप व मापन. 5. मानवी अध्ययन, त्यासंबंधीचे सिद्धांत व पद्धती, त्यावर परिणाम करणारे घटक. 6. मानवी वर्तनातील विकृती, कारणे, लक्षण व उपचार. मानसशास्त्राची विचारपद्धती निश्चित झाल्यानंतर इतरही क्षेत्रात त्यांचा संचार सुरू झाला व त्यातूनच प्राणी मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र इत्यादी मानसशास्त्रांच्या शाखांचा विकास झाला. आज जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रात मानसशास्त्रांचा विचार व वापर होत आहे. या ठिकाणी या घटकावर असलेले प्रश्न दिलेले आहेत. आता आपण उपघटक 2 अभ्यासूया. शैक्षणिक मानसशास्त्र व व्याख्या आणि स्वरूप. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न विविध शास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी केला. त्यापैकी ठळक अशा काही व्याख्या आपण येथे पाहणार आहोत. सर्वसामान्य व्याख्या. शैक्षणिक परिस्थितीत बालकाचा वर्तनाचा वस्तुनिष्ठपणे व चिकित्सकपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. C.E. क्लीनर यांनी अध्ययन अध्यापनाचा विचार करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या केलेली आहे. तर को आणि क्रो
यांनी शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभवाचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे. वरील दोन्हीही व्याख्या मर्यादित वाटतात कारण ह्या ठिकाणी फक्त अध्ययन अनुभवांचा विचार केलेला आहे. तर जड्ड यांनी जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे बालकाच्या जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत त्याच्या विकासावस्थेत यांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. यामध्ये जड्डने अध्ययनकर्त्याच्या विकासावस्थांच्या अभ्यासावर भर दिला आहे. तसेच ग्रुती, ER आणि F पॉवर्स यांनी एक व्याख्या केली आहे ती म्हणजे शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वांचा वापर करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. या व्याख्येतून शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र आहे हे दर्शविलेले आहे. वरील सर्व व्याख्यांचा विचार केला तर आपणास असे म्हणता येईल की शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपयोजित शाखा असून त्यामध्ये अध्ययन करणारी व्यक्ती, तिचे व्यक्तिमत्व, तिच्या विकासाच्या अवस्था, अध्ययन अध्यापन पद्धती व त्यांची व्यक्तीच्या दृष्टीने इष्टानिष्टता, व्यक्तिविकासाबाबतच्या अपेक्षा व त्यामध्ये येणाऱ्या समस्या इत्यादींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. शिक्षण प्रक्रियेतील उद्दिष्टे, निश्चिती, अध्ययन अध्यापन व मूल्यमापन या तीनही अंगांचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रात केला जातो. शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप. शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ व त्याच्या व्याख्यावरून त्याचे स्वरूप समजण्यास मदत होते. शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक शाखा असून तिचे स्वरूप उपयोजनात्मक आहे. शैक्षणिक मानसशास्त्रात नवीन मानसशास्त्रीय सिद्धांत प्रस्थापित करावे अशी अपेक्षा नाही, तर मानसशास्त्रातील प्रस्थापित सिद्धांताचा, तत्त्वांचा, सूत्रांचा वापर शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी करावायचा आहे. शैक्षणिक मानसशास्त्रात बालकाच्या वर्तनाचा, त्याचा इष्ट दिशेने विकास व्हावा म्हणून त्याच्या सभोवतालच्या शैक्षणिक वातावरणाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. मुलांना शिक्षण का द्यावे व काय द्यावे हे ठरविण्याचे काम शैक्षणिक मानसशास्त्राचे नाही, परंतु शिक्षण कसे द्यावे याबद्दलची माहिती आपल्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे मिळते. शैक्षणिक मानसशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र नाही, तसेच त्यामध्ये काढलेले निष्कर्ष अत्यंत अचूक व काटेकोर असत नाहीत. भौतिकशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे अगदी ठामपणे व वस्तुनिष्ठपणे निष्कर्ष काढता येतात व ते सहसा बदलत नसतात तसे येथे घडत नाही. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे व मानवी वर्तन एखाद्या प्रसंगी अथवा विशिष्ट परिस्थितीत कसे घडेल याचा तंतोतंत अंदाज देता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्राने एखाद्या बालकाच्या वर्तनाविषयी केलेले भाकीत तंतोतंत खरे ठरेल असे मानण्याचे कारण नाही. यावरून शैक्षणिक मानसशास्त्र हे अत्यंत भोंगळ, अव्यवस्थित विषय आहे असे गैरसमज होण्याची शक्यता आहे, परंतु हे खरे नाही, कारण शैक्षणिक मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. या विषयात वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती शास्त्रीय आहेत. शास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या विषयातही पाहावयास मिळतात. शास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. शास्त्रीय विधाने ही सत्यशोधक असतात. 2. शास्त्रीय विधानांना अथवा सिद्धांतांना वस्तुनिष्ठ असा भक्कम पुरावा असतो. 3. शास्त्रीय विधाने ही केवळ निरीक्षणात्मक नसून निरीक्षणाचा अन्वयार्थ लावणारी असतात. 4. शास्त्रीय विधाने अत्यंत शिस्तबद्ध व सामान्य स्वरूपाची असतात. 5. वैज्ञानिक नियम हे भविष्यकालीन घटनांचा अचूक अंदाज व्यक्त करणारे असतात. 6. वैज्ञानिक विधाने ही पुढील संशोधनाच्या दृष्टीने उपयुक्त व मार्गदर्शक ठरतात. शास्त्राची वरील सर्व वैशिष्ट्ये शैक्षणिक मानसशास्त्राला लागू पडतात. म्हणूनच शैक्षणिक मानसशास्त्राची गणना शास्त्रामध्ये केली जाते. शैक्षणिक मानसशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र नसले तरी त्याची बैठक शास्त्रीय आहे, त्यामुळे त्यांचे स्वरूप देखील शास्त्रीय आहे.